गणपती आणि पार्वती देवीची आई मुलाची मस्ती कथा. एके दिवशी कैलास पर्वतावर पार्वती माता आपल्या पुत्र गणपतीसोबत खेळत होत्या. भोलेनाथ ध्यानात मग्न होते. माता पार्वतीने गणपतीला म्हणाले, "बारा, आज आपण खेळू लपंडाव." गणपती खुशीत म्हणाला, "आई, मी लपतो, तू शोध." असं म्हणून तो डोंगरामागे फुलांच्या बागेत ढगांच्या सावलीत लपून बसला. पण त्याच्या मोठ्या पोटामुळे सगळीकडे त्याचे कान आणि सून दिसत होते. पार्वती देवी हसत हसत म्हणाल्या, "अरे गणेशा, तू कितीही लपलास तरी आईच्या नजरेतून सुटू शकशील का?" गणपती थोडा रागावला आणि म्हणाला, "आई, तू नेहमीच मला सापडतेस." मग पार्वती देवी म्हणाल्या, "चला, आता माझी पारी." पार्वती माता स्वतःला कमळाच्या रूपात बदलून एका तलावात लपल्या. गणपती शोधत राहिला, पण त्याला फक्त एक सुंदर कमळ दिसलं. त्याने कमळ उचललं आणि तेव्हाच देवीने आपलं मूळ रूप धारण केला. दोघेही मुख्याने हसले. भोलेनाथ हसत जागे झाले आणि म्हणाले, "अरे वा, माझ्या घरासुद्धा मस्ती आणि प्रेमाचं राज्य आहे." त्या दिवसापासून कैलास पर्वतावर रोज संध्याकाळी माता पार्वती आणि गणपती आई मुलासारखी मस्ती करतात.